आज बनवली आहे खास कोकणी स्टाईल नारळाच्या दुधातली कोळंबी। ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकी चवीला एकदम भारी आहे। प्रथम कोळंबी स्वच्छ करून तिला हळद मीठ लावून घेतलं। वाटण तयार करण्यासाठी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली। एक बटाटा घेतला, तो ऑप्शनल आहे। नारळाच्या दुधातील कोळंबी म्हटल्यावर सोलकढी ही झालीच पाहिजे। एका नारळाचं दूध काढून घेतलं आहे। सोलकढीसाठी नारळामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं एकत्र वाटून घेतलं आहे। कोकम मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। कोकम छान कुस्करून त्याचा गर मी नारळाच्या दुधामध्ये मिक्स केला आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली आहे आणि ही तयार आहे आपली सोलकढी। नारळाच्या दुधातील कोळंबी बनवण्यासाठी प्रथम मी कोळंबी थोडी तेलामध्ये परतवून घेतली आहे। बटाटाही परतवून घेतला आहे। खडे मसाले टाकून आपण जे वाटण तयार केलं आहे ते त्यामध्ये छान परतवून घेतलं आहे। मसाल्यामध्ये लाल तिखट, धणे जिरं पावडर आणि काश्मीरी लाल मसाला टाकून चांगलं परतवून घेतलं आहे। मसाला छान परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बटाटी टाकली आहे, थोडीशी कसुरी मेथी, थोडंसं गरम पाणी टाकून बटाटा अर्धवट शिजवून घ्यायचा। मग त्यामध्ये कोळंबी मिक्स केली। कोळंबी शिजत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्यामध्ये नारळाचं दूध मिक्स केलेलं आहे। नारळाचं दूध मिक्स करत करतच त्याला एक उकळी काढून घ्यायची। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ही तयार आहे आपली नारळाच्या दुधातील कोळंबी। रेसिपी नक्की ट्राय करा। एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।